कुमारजी गोरे साहेब, सन्मान्य छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब, या निमित्ताने उपस्थित आपल्या महाराष्ट्राचे मुलुक मैदानी तोप आमचे मित्र मान्य गोपीचंदजी पडळकर, या संपूर्ण पर्यटन आणि त्या भागाचं नंदनवन करण्याचा जरी संकल्प केलेला आहे, माझे विशेष मित्र मान्य माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार सन्मान्य राजन पाटील साहेब, दुसरे माजी आमदार मान्य राम सातपुते साहेब, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य केपीसिंह केदार, मान्य राजकुमारजी पाटील, मोठी यादी आता माझ्याकडे, पण मी आता त्याची सर्वाधिक क्षमा मागणार आहे. वेळ माझ्याकडे कमी आहे आणि शेवटच्या वक्त्याला फार मोठा प्रश्न असतो. बरेच लोक कंटाळलेले असतात, कार्यक्रम संपण्याची वाट पाहत असतात, म्हणून मी आवर्त घेणार आहे. ज्यांचा आपण आता पक्षप्रवेश केला ते आमचे जुने सहकारी प्रकाश बापू, सौभाग्यवती रेखाताई पाटील, त्यांचे सर्व कुटुंबीय आणि उपस्थित सर्व ज्या सोहळ्याकरता झालेले सर्व पदाधिकारी ज्यांनी प्रकाश बापूंच्या बरोबर पक्षप्रवेश केला ते सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि उपस्थित मित्र, आज माळशिरस तालुक्यातील श्रीराम शिक्षण संस्थेच्या इमारतीचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. प्रथमतः मला कैलासवासी शामराव पाटील यांच्या निमित्तानं आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मी खरं त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो की त्यांच्या दूरदृष्टीपणामुळेच मला वाटतं आज या सगळ्या कुटुंबाची वाटचाल या ठिकाणी झालेली आपण पाहतो. फार आमचा त्यांचा जुना स्नेह होता. आमचे वडील कैलास शामराव पाटील एक ऋणानुबंध अनेक वर्षाचे आमचे राहिले आणि त्या पार्श्वभूमीवरच मी प्रकाश बापूला अनेक वेळा सांगितलं की आता हे सोडून द्या, इकडे या. मी काँग्रेसमध्ये होतो, ते काँग्रेसमध्ये आहे होते आणि आम्ही भाजपात आलो होते, आता भाजपात आले. त्यामुळे आता हे सर्कल पूर्ण झालेलं आहे. मला वाटतं हा संपूर्ण जो सोहळा पाहण्यासाठी खरं शामराव पाटलांच्या जरी काय आपल्या हयात नसले, मध्यंतरी त्यांच्या मातोश्रीचं निधन झालं प्रकाश बापूंच्या, परंतु त्यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून हा सोहळा पाहताना मला वाटतं सर्वांच्या मनामध्ये निश्चितपणे एक आनंदाची भावना निर्माण झाली असली पाहिजे. आज आपण ज्या शिक्षण संस्थेच्या इमारतीचं उद्घाटन केलं, त्या शिक्षण संस्थेत सर्व काम आमच्या सौभाग्यवती आमच्या वहिनी साहेब रेखाताई पाटील पाहतात. मगाशी कोनशिला समारंभाला आम्ही गेलो आणि त्याचा पत्ता नाही. मी म्हटलं ताईनं बोलून घ्या प्रकाश पाटील, नाही तर संध्याकाळी भाकरीला मार होता तुम्ही. तर आपण सगळे निमित्त आहोत, पण सगळ्या कारभारणी ते आहेत. त्यांचा सगळ्या बारकेट लक्ष. मला वाटतं विरोधी पक्ष नेता असताना एकदा उपोषणाला बसले होते जिल्हा परिषदेच्या बाहेर. बापूचा केवढा फोन मला साहेब, काही करा पहिले सुटलं पाहिजे, काही जरा सुटलं पाहिजे. उपोषण सुटलं नाही तर बापूला उपोषणाला बसावं लागलं. शेवटी त्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला समजावून सांगितलं, उपोषण सोडलं. मला वाटतं काहीतरी 5 कोटी रुपयाचा निधी त्यावेळी त्यांना मिळाला. परंतु महत्वाचं की या संपूर्ण शिक्षण संस्थेचं काम पाहत असताना अतिशय दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतोय. चांगल्या प्रकारची शाळा उत्तम या ठिकाणी सुरू आहे, महाविद्यालय सुरू आहे. विशेष करून मुलींच्या शिक्षणाच्या करता विशेष त्यांचं लक्ष आहे. कारण
शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे आणि तो फक्त शहरामध्येच त्या ठिकाणी ती संधी मिळते असं नाही आहे, परंतु अशा प्रकारच्या संस्था ग्रामीण भागामध्ये सुरू करून त्या ग्रामीण भागातल्या मुलामुलींना सुद्धा ते संधी मिळवून देण्याचं काम या श्रीराम शिक्षण संस्थेसारख्या संस्था करत आहेत, याचा आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे. कारण शिक्षणाकरता कैरभार भावरा पाडलं नाही, त्यावेळी हाडाची काढं केली. अतिशय अल्पशा काही कुठलं साधन नव्हतं, कुठली पार्श्वभूमी नव्हती. कैरभार अण्णांनी एक मोठी चळवळ राज्यामध्ये उभी केली आणि आज ग्रामीण भागामध्ये सर्व गावांमध्ये आज महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं जर मुलं शिकले असतील तर केवळ ती कैरभार अण्णांची प्रेरणा होती म्हणून त्यांना शिक्षण देतात. आज कैरभार अण्णांच्या संस्था, त्यांनी काढलेल्या संस्था दुसऱ्यांनीच हडप करण्याचा त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू केलेला आहे. रयत शिक्षण संस्था हे राजकारणात एक आड्डा बनत चाललेला आहे. दर्जेदार शिक्षण देण्यापेक्षा तिकडे दर्जा राजकीय कारणासाठी या संस्था वापरल्या जातात. गावोगावी ज्या स्थानिक स्कूल कमिट्या रयत शिक्षण संस्थेच्या आहेत त्या सगळ्या राजकारणाच्याच आहेत. तिथं कोणी असं विचारून तर नाही आहे, शिक्षण तज्ञ नाही, कोणी नाही आहे. परंतु त्या पार्श्वभूमीवर आज अण्णांचं स्वप्न जे होतं ते आता पूर्ण होतच दिसत नाही. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आता ते पूर्ण करण्याचं काम श्रीराम शिक्षण संस्था असतील, अन्य महाराष्ट्रातल्या चांगल्या संस्था आहेत त्या काम करताना दिसत आहेत. आणि म्हणून मित्रांनो, आज या संपूर्ण कामामध्ये मला आनंद आहे की आज प्रकाश बापवडे यांच्या सर्व सहकार्यांनी हे जे परिवर्तन करण्याचे काम जे आज ज्या माध्यमातून सुरू आहे ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्या पक्षामध्ये येण्याचा त्यांनी निर्णय केला. मी त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आज मला आल्यानंतर काही पत्रकारांनी प्रश्न विचारत होते, बिहारच्या निवडणुकीचं काय होणार आहे. म्हणजे बिहारच्या निवडणुकीचं विचारण्यापेक्षा राज्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीचं काय होणार आहे ते विचारा ना. आपल्या लोकांना सगळ्या देशाची चिंता राहते. त्यांना मी सांगितलं की बिहारमध्ये विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 100% एनडीए सरकार त्या ठिकाणी सत्तेत राहणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मग उद्धव ठाकरे फिरतात मराठवाड्यामध्ये, शेतकऱ्याला साथ घालण्याचा प्रयत्न करतायत. उद्धव ठाकरे सरकारवर टीका करतायत. म्हटलं 2-2.5 वर्ष कोविडच्या काळामध्ये घरात बसून आता उद्धव ठाकरे कुठं होते. त्यांनी एकच घोषणा दिली होती, माझं कुटुंब तुमची जबाबदारी. मग लोक वाढले घरात बसले. ज्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी देताना सगळ्या जनतेला वाऱ्यावर सोडलं 2.5 वर्ष, ते आता बाहेर पडले लोकांना दिलासा द्यायला. परंतु आपले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या संपूर्ण अतिवृष्टीमध्ये 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलंय. आज शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला लागलेले आहे. आले का पैसे? टाळ्याच्या बाजू आले तर असतील तर आम्ही काही पैसे काढून घेणार नाही. आले तर आले म्हणा. आज एवढी मोठी मदत महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा एखाद्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. आता रबीचं अनुदान दिलं आपल्याला. रबीला तर 1000 रुपये दिले मला वाटतं. महाविकास आघाडीच्या मागच्या 2.5 वर्षाच्या काळात काय दिलं आपल्याला? मगाशी पडळकर साहेब मध्ये म्हटलं बरोबर आहे की 10 वर्ष केंद्रामध्ये राहणारे आपले जाणते राजे आपल्या मंगळवेळेला या संपूर्ण दुष्काळ भागाला पाणी आणू शकले असते का? मग तुमच्या सगळ्या मंडळींनी गेल्या अनेक वर्ष या राज्याच्या जाणत्या राज्याच्या मागे आपण धावत राहिलो. आपल्या पदार्थ काय पडलं? शेवटी देवेंद्रजींना मुख्यमंत्री व्हावं लागलं, रणजित निंबाळकरला खासदार व्हावं लागलं. या तुमच्या आता भागातला मध्ये पाण्याचा प्रश्न आता त्या ठिकाणी सुटला. आता पाणी पुढच्या काळात तुम्हाला मिळणार आहे. बरोबर आहे का? बारामती तालुक्यामध्ये निम्मा तालुका दुष्काळी आहे.
ते गुंजवणी प्रकल्प आहे. ते गुंजवणी प्रकल्पाचं मोठं 2 ते 3 हजार कोटी मला माहित नाही, एक्झॅक्ट नाही तर माझ्या आकडा नाहीये. ते गुंजवणी प्रकल्प पूर्ण करून त्या निम्म्या तालुक्याला पाणी देण्याचं काम आता देवेंद्रजी करणार आहे माझ्या माध्यमातून जलसंपद मंत्री म्हणून. हे तुम्हाला होता आपल्या स्वतःच्या तालुक्याला ते पाणी देऊ शकले नाही. तुम्हाला मंगळवेढा देणार आहे, माळशिरस देणार आहे, सोलापूरला देणार आहे. तो उंचीचा कालवा किती वर्ष उभा आहे तो पाहिला की उंचीचा कालवा का नाही पाहिला तुम्ही? त्याला पाणी देतो का? देतो पाणी. प्रत्येक निवडणुकीमध्ये आलं का भाषण करायचं. आता तुम्हाला पाणी दिल्याशिवाय मी स्वस्त बसतात. अनेक वर्ष या सगळ्या सत्तेचा वापर स्वतः करता करायचा, राज्यातल्या जनतेला झुलवत ठेवायचं. आणि आज त्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली आज उद्धव ठाकरे गावोगावी फिरताय. मी तुम्हाला जाब विचारला आलेलो आहे, देवेंद्रजींना जाब विचारणार आहे. काय जाब विचारणार? 2.5 वर्ष तुम्ही सत्तेत असताना राज्याच्या जनतेला काही देऊ शकणार नाही. मला उपस्थित जनतेला विचारायचं आहे, उद्धव ठाकरेंच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये आपल्या काही बदल पडलं का? नाही म्हणून हो म्हणा, नाही म्हणा. मग अशा पक्षाचं नेतृत्व करणारे त्यांचे जे नेते आहेत त्यांचं ऐकून तुम्ही लोकसभेला चुका केल्या, त्यांचं ऐकून तुम्ही विधानसभेला चुका केल्या, तरी आम्ही ते मनात ठेवलं नाही. मला माननीय देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करायचं आहे. त्यांनी मला सांगितलं लोकांना चुका करायच्या केल्या असतील, पण आपला धर्म सोडायचा नाही. आपण लोकांना कबूल केलेलं आहे, रणजित सिंहला कबूल केलेलं आहे, राम सातपुतेंना कबूल केलेलं आहे. आपण पाणी दिल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही हे त्यांनी सांगितलं. आणि मग उद्याच्या राजकारणाच्या सगळ्या वाटचालीमध्ये बघायचा उल्लेख जो प्रकाश बापूंनी केला, आता विकासात्मक मुद्द्यावरच कसं पुढे जाण्याची आवश्यकता. एमआयडीसीची त्यांनी मागणी केली. काय इतक्या वर्षी आपण एमआयडीसी होऊ शकले नाही? आपण सगळ्या शेती महामंडळाच्या जमिनी मोफत दिल्या माझ्या काळामध्ये. शिर्डीमध्ये दिल्या, नगरमध्ये दिल्या, बेलवंडीला दिल्या. 1800 एकर जमीन मोफत वाटल्या एमआयडीसी. तुमच्याकडे आहे ना बाळा जयकुमारजी, फार मोठी संधी आहे. भूसंपादनाला रुपये द्यायची गरज नाही आहे. विनामूल्य जमीन आपण देऊ शकतो. आपण तो निर्णय करा. या भागातल्या मुलांना त्या ठिकाणी भविष्य निर्माण करू. आता सगळे महामार्ग या रोडने झालेले आहेत, सगळे रस्ते चांगले झालेले आहेत. बारामतीची रेल्वे इथपर्यंत घेऊन या, काय हरकत नाही. बाजूला रेल्वे स्टेशन आहे. सगळ्या गोष्टी अनुकूल आहे. जमीन उपलब्ध आहे, भूसंपादन करण्याची गरज नाही. पाणी तुम्हाला पाहिजे तेवढं आम्ही द्यायला तयार आहोत. निंबाळकर साहेब बसलेच आहे. एवढी अनुकूलता. उद्याच्या भविष्यामध्ये तरुणांच्या हाताला रोजगार निर्माण करणं हे तर उद्याचं काम आहे मित्र. हे राजकारण चालू राहील. उद्धव ठाकरे काय म्हणतात, शरद पवार काय म्हणतात तिकडे लक्ष देऊ नका. त्यांचं आटपलेलं आहे. उद्या आपलं भविष्य काय आहे ते ठरवा ना, आणि आपलं भविष्य कोण करणार ते ठरवा ना. पण आम्ही आता शिर्डी एमआयडीसी मध्ये एक टेक्नॉलॉजी इनोव्हेशन सेंटरचं उद्घाटन भूमिपूजन करायचं. टाटा समूहाला 300 कोटी रुपये दिले. ते काय करणार आपण? असं प्रत्येक एमआयडीसीत करायचं आपल्याला, की तिथे त्या त्या भागामध्ये येणाऱ्या इंडस्ट्रीला, उद्योगाला कोणत्या प्रकारचं मनुष्यबळ लागणार आहे त्याचं प्रशिक्षण ही टाटा संस्था मोफत देणार आहे. फक्त मोठ जाऊन ते बस ऍडमिशन घ्यायचं. कारण आता इंडस्ट्री ड्रिव्हन कोर्सेस सुरू केल्याशिवाय आता हे पारंपरिक शिक्षण जे आहे BA, MA, MCOM याला काय अर्थ नाही. शिक्षकांचे पगार होतील याच्या पहिले मुलांचं भविष्य काही नाही. म्हणून 35 वर्षानंतर आपले विश्वनेते आदरणीय मोदी साहेबांनी शैक्षणिक धोरणामध्ये बदल केला. काळानुरूप शिक्षणाच्या पद्धतीमध्ये बदल आणला. क्रॉस
त्या ठिकाणी आपण ज्याला इंग्रजीमध्ये शब्द येतो, आपण अनेक कोर्स एका वेळी करू शकतो. पूर्वी एका विद्यापीठाचा कोर्स एकच करता येतो. त्या बेल ऍडमिशन घेतल्यामध्ये बेलच 4 वर्ष काढायचे. आता तुम्ही बेल ऍडमिशन घ्या, इंजिनिअरिंगला सुद्धा जाऊ शकता. एकाच विद्यापीठात 2 डिग्री घेऊ शकता. आता हे सगळे जे बदल आहेत त्या श्रीराम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बाबू तुम्हाला केले पाहिजे. राजकारण ठीक आहे, राजकारण होत राहील. राजकारणामध्ये हे सगळे आपल्याला जे काही अल्पसंतुष्ट लोक आहेत, जे भटकते आत्मा आहे सगळ्यांची, त्याचा बंदोबस्त करावा लागेल. त्याला लिंबू बिंबू असतो काही करा, ते लिंबूची फुलं करा. परंतु उद्याचं भविष्य आमच्या या ज्या तरुणांसाठी आहे. आमचं गेलं आता, आम्ही सोसायटी आणि ग्रामपंचायत निवडणूक लढून थकलो. सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. तर आपण अनेक वर्ष काम चालू आहे, त्याची काही चिंता नाही. महायुती सरकारनं तर जाहीरच केलंय देवेंद्रजींनी की 100% आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत. हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे. परंतु तिथपर्यंत आपलं काम थांबता उपयोगी नाही. उद्याच्या तरुणांच्या भविष्याकरता तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल. उद्योग उभे करावे लागतील. उद्योगासाठी इतकी मोठी संधी आज देशामध्ये आहे. सोलापूरला सुद्धा जयकुमारजी, मी मंत्री असताना, पालकमंत्री असताना त्यावेळी उद्योगाची एक बैठक घेतली त्यांनी. सोलापूरचा उद्योग पुढे जाणार आहे, काय केलं पाहिजे. फार मोठी संधी आहे. नॅशनल हायवे आहे, विमानतळ आपण आणलंय, ती चिमणी पडली, शेवटी एकदा पडत नव्हती, पाडली ती आता. परंतु उद्याच्या भविष्याकरता आपल्या सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे. मला वाटतं राजकारणाच्या पलीकडे जाऊन इथं शेतीला पाणी द्यायचं आहे, शेतीतून रोजगार निर्माण करायचा आहे, आणि दुसरा उद्योगाची निर्मिती करताना त्या भागातल्या तरुणांच्या करता लक्षात घेऊन आपल्याला ते काम पूर्ण करायचं आहे. आणि उतरवाज त्या ठिकाणी येत असताना आपले जे खासदार आहेत, रणजितसिंह निंबाळकर साहेब, ते माझे खासदार नाही, ते खासदार आहेत, आपल्या परवान खासदार आहेत. आपल्याला राम सातपुते माझे नाही, ते आपले आमदारच आहे. त्यांनी जी मागणी केली त्या 22 गावांना पाणी देण्यासंदर्भामध्ये, त्यासाठी आपण MIP मध्ये 118 कोटी रुपये मंजूर आपण केलेत. मग 2 वर्षामध्ये आपण या सगळ्या गावांना पाणी द्यायची आपण व्यवस्था करू. तुमच्या नीरा देवधर प्रकल्पासाठी सुद्धा आता आपण यंदा 967 कोटी रुपये आपण दिले. नीरा देवधर प्रकल्प पूर्ण करताना राहिलेल्या उजव्या कालव्याचं काम हे 87 ते 150 हे तुम्हाला मी 2 वर्षात पूर्ण करून देतो. 100% त्या भागाला पाणी द्यायची व्यवस्था आपण करतो. माळशिरस तालुक्यातील काही गाव वंचित राहिले होते, त्यांना 12 महिने पाणी पाहिजे होते. माचनूर इतकं मला राम सातपुतेचा आग्रह आहे. मुंबईला आले का ते माचनूरचं काय झालं, 12 महिन्याचं काय झालं. मला राम उत्पाद सांगा आनंद होतो. इथे येताना 12 महिने कालवे जातील असं आता त्याला मंदिर देऊन टाकलं, परत देऊन टाकलं. 12 महिने पाणी तुम्हाला. त्या रामभाऊमध्ये क्षमता आहे, लाच पाण्यातलं पाणी काढ. आणि आता रामभाऊ कामाला लागा, निंबाळकर साहेब तर आहेतच आहे. आणि सगळ्यात महत्व म्हणजे सारथ्य सगळ्यांचं कोणाकडे, जयकुमार भाऊकडे. नाक करायचा नाही असं सांगितलं. मला पुन्हा एकदा मनात आनंद होतोय. आज या ठिकाणी येताना म्हणजे बऱ्याच दिवसाची इच्छा पूर्ण झाली. प्रकाश बापू एकदा भाजपात आले, सगळ्या कुटुंबात त्यांना सगळ्यात महत्वाचं कुटुंबाचा पाठिंबा मिळाला. एक भाऊ येतो, दुसरा भाऊ यायला तयार नसतो, सगळे आले. म्हणजे पण वहिनी साहेब आपण त्या निर्णयाला संमती दिली, त्यात तुमची पान हालत ते सगळ्यांना माहिती. पुढे आपल्या सुद्धा मनापासून अभिनंदन. आपल्या सगळ्यांना भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नामदार विखे पाटील साहेब. यानंतर सर्वांनी जागेवरती उभा राहायचं आहे. राष्ट्रगीत आणि वंदे मातरम होईल. सर्वांची कॅम्पसमध्ये भोजनाची व्यवस्था केलेली आहे. राष्ट्रगीतला सन्माननीय आभार व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतोय अभिषेक
पाटील साहेब यांना आपण आभार प्रदर्शन करावं. आजच्या सोहळ्यासाठी उपस्थित माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माननीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, माननीय जयकुमार गोरे साहेब, माननीय राजन पाटील साहेब, माननीय सचिन कल्याण शेट्टी साहेब, आपल्या सगळ्यांचे आयकॉन, आयडल आणि ह्या भागातले सुपरस्टार माननीय गोपी शेठ पडळकर साहेब, माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब, माननीय राम सातपुते साहेब आणि मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर व बंधू भगिनींनो, आपण आज इथं उपस्थित राहिला याबद्दल आभार मानतो व आपण राष्ट्रगीत घेऊन हा कार्यक्रम समाप्त करू ही विनंती करतो. आज वंदे मातरमला 150 वर्ष होत आहेत, तर राष्ट्रगीतानंतर आपण सुद्धा घेणार आहोत. सर्वांनी जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. बोला भारत माता की वंदे. विश्व 24 तास न्यूज विष्णुकुमार आपलं. वन्दे मातरम् सुजला सुफला मलयज शीतला सस्यश्यामला मातरम् वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम्. धन्यवाद.